नमस्कार मित्रांनो, आज महाशिवरात्री निमित्त आज आपण इकडे पारदेश्वर मंदिरामध्ये आलेलो आहे आणि सगळ्यात आधी आपण विचारूयात प्रश्न आज महाशिवरात्री सणाच्या निमित्ताने की या ठिकाणचे जे मुख्य महाराज आहेत आनंदजी महाराज त्यांच्याकडनं जाणून घेऊयात या सणाचं महत्त्व. महाराजजी नमस्ते. नमस्कार. आम्हाला दर्शकांना सांगा की महाशिवरात्र आपण नक्की साजरी करतो ती कशा प्रकारे करायला पाहिजे आणि त्याचं महत्त्व काय आहे. सबसे पहले तो जितने भी अपने दर्शक हैं उन दर्शकों को आज की ये महाशिवरात्र इसके लिए मैं उनको बधाई देता हूँ और ये कामना करता हूँ कि उनके जीवन में सदा सुख बना रहे, ईश्वर उनको अच्छे बुद्धि दे और भगवान शंकर जो है समस्त सृष्टि के प्रलय करता है, ये भी उनको अच्छी बुद्धि दे, अच्छी समझ दे और एक अच्छा भारत का निर्माण करे. इसलिए मैं फिर एक बार शुभेच्छा देता हूँ. आपने जो सवाल किया कि हम महाशिवरात्रि क्यों मनाते हैं, देखो माघ के शुक्ल पक्ष के अंदर जो पंचमी आती है उस पंचमी को बसंत पंचमी कहते हैं, यानी बसंत की शुरुआत. माघ के बाद बसंत की शुरुआत. उस दिन बसंत पंचमी के दिन हम लोग शिव जी का जो कामदेव अवतार है उस कामदेव अवतार का पूजन करते हैं और उसके ठीक 15 दिन के बाद जो पड़ती है शिवरात्रि. बसंत कुछ हिंदी भाषिक प्रदेश है वहाँ चालू हो गया, लेकिन हमारे पास शिवरात्रि के बाद अमावस पड़ती और फिर बसंत चालू होता है. तो शिवरात्रि ये ऐसी शिवरात्रि है, ये भगवान शंकर की अपनी प्रिय पत्नी है, उस पत्नी के साथ में श्रृंगार की रात है, इसीलिए इसको महाशिवरात्र कहा गया. इस महाशिवरात्र के दिन भगवान शंकर अपने भक्तों पर कृपा आशीर्वाद बरसाते हैं. इसीलिए शास्त्र में महाशिवरात्रि को आठों प्रहर की पूजा बतलाई है. आठों प्रहर यानी शिवरात्रि के पहले दिन 12 बजे से लेकर शिवरात्रि के दिन 12 बजे तक जो प्रहर आते हैं उन आठों प्रहर का महत्व इसमें शिवरात्रि में दिया है. इसीलिए इस दिन और इस शिवरात्रि को हमारे हिंदू धर्म के अंदर बहुत बड़ा महत्व है. जी महाराज जी, मैं एक पूछना चाहूँगा कि जैसे महाशिवरात्र अपन यहाँ पे मनाते हैं, पारदेश्वर मंदिर की जो स्थापना हुई वो किस प्रकार हुई थी और उसके पीछे क्या मतलब एक महत्व था कि पारद जो है तो पारद की मूर्ति बनाने का क्या मतलब उसके पीछे क्या रीजन था. देखो इसका उत्तर तो बहुत विस्तृत है, लेकिन मैं आपको संक्षिप्त में ये कहूँगा कि 50,000 से 1,00,000 साल पहले जब इस सृष्टि का निर्माण हो रहा था, उस सृष्टि के निर्माण के समय सजीव सृष्टि जिंदा कैसी रहे, ये सबसे बड़ा सवाल हमारे सबके सामने था. उस समय कोई भाषा नहीं थी, उस समय कोई धर्म नहीं थे, केवल लोग आदिवासी रूप में नग्न रूप में रहते थे. लोगों को यह समझ में आता था कि आसमान के अंदर सुबह सूरज निकलता है तो संपूर्ण सृष्टि में रोशनी आती है. जब सूरज का अस्त होने के बाद
15 दिन के लिए चांद उगता है तो फिर थोड़ी सी धुंधली सी रोशनी होती है। लोगों को लगा कि ये क्या बात है, ये कौन व्यक्ति है, ये क्या पदार्थ है कि जो उगने से हमारे जीवन में चैतन्य आ जाता है। तो लोगों ने, भाई ये उगता है तो हमारे जीवन में हमको प्रसन्नता लगती है, तो जरूर ये कोई आदमी है, कोई व्यक्ति है, कोई एक चीज ऐसी है जिसको हमें वंदन करना चाहिए। ये इस पृथ्वी पर का सबसे पहला पाठ है कि इसको वंदन करो। इसीलिए आज भी हमारे अध्यात्म में सबसे पहले सूर्य नमस्कार बताया, सूर्य को जल दो, सूर्य को अर्घ्य दो। तो उस समय में इन लोगों ने सूरज की पूजा करना शुरू कर दी। पूजा करते करते समाज शास्त्र का नियम है कि हम लोग समूह में रहते हैं, इंसानों का एक समूह रहता है। उस समय भी लोग इकट्ठे रहते थे, हजारों के भीड़ में, 1 लाख के भीड़ में। लेकिन उस समय बहुत बड़े बड़े, जिसको हम कहते हैं कि नेचुरल आपत्ति है ना, नैसर्गिक विपदा बहुत आती थी। जैसा भूकंप हुआ, बारिश हुई, धूप हुई। उस समय नेचर जो था, निसर्ग जो था, वो बिल्कुल इनबैलेंस था, कोई कंट्रोल में नहीं थी चीज। उस समय में लोगों को सबसे बड़ा ये प्रॉब्लम था कि हम जिंदा कैसे रहें, इस ग्रह के ऊपर हम जिंदा कैसा रहें। तो लोगों ने देखा कि कुछ लोग वहां पर रह रहे हैं, कुछ लोग वहां पर रह रहे हैं। बहुत बड़ा बड़ा भूचाल आया, भूकंप हुआ, उसमें लोग खत्म हो गए। लेकिन कुछ विशिष्ट जगह पर रहने वाले लोग जिंदा रह गए। 200 साल गए, 500 साल गए, 1000 साल हो गए, कई पीढ़ियां चली गई। लोगों को पता लगा इस भूमि में क्या है, यहाँ भूकंप क्यों नहीं आता है, यहाँ नैसर्गिक विपदा क्यों नहीं आती। लोगों ने उस जमीन को खोदना शुरू कर दिया। जमीन को खोदने के बाद लोगों को उसमें से पीले रंग के पत्थर निकले, कुछ लाल रंग के पत्थर निकले। लोगों ने वो पत्थरों को इकट्ठा किया। मनुष्य की बुद्धि का विकास हो रहा था। विकास के अंदर लोगों को लगा कि इस सूरज का रंग भी पीला है, इन पत्थरों का रंग भी पीला है, क्या इसके ये अंश तो नहीं। लोगों ने वो पत्थर इकट्ठा करना शुरू कर दिए। इकट्ठा करने के बाद उन पत्थरों का ढेर लगा दिया। कई साल बीत गए, कई युग बीत गए। धूप बहुत पड़ी, अंगारों की जैसी धूप पड़ी। धूप गिरने के बाद पूरे जंगल जलना शुरू हो गए। उन पत्थरों का पानी हो गया। पानी होने के बाद लोगों ने देखा, उसको स्पर्श करने के बाद पानी हाथ में नहीं आ रहा। तो लोगों को लगा कि इस सूरज को हम अर्घ्य देते हैं, लेकिन हाथ दिखता तो बहुत नजदीक है, लेकिन हाथ लगाने पे हाथ में नहीं आता। वही पदार्थ नीचे है जिसको हाथ लगाने पे हाथ में नहीं आता, क्योंकि वो पारा है। पारा हाथ में नहीं आता, छूट जाता है। वैसा सूरज नहीं आता। उनको लगा इन दोनों के बीच में कोई सूत्र है, सूरज में और पारे में कोई सूत्र है। और फिर उन्होंने क्या किया, जैसे युग बीते, साल बीते, कई युग बीत गए, लोगों ने हम जो फल फूल खाते थे उसको देना शुरू कर दिया। भाई पहले पानी चढ़ाते थे, भाई हमारा नियम क्या है सृष्टि का कि भाई जो भी हमको भगवान ने दिया पहले उसको चढ़ाओ। उन लोगों ने उस समय फल, कुछ फूल, कुछ पत्ते उस पारे के अंदर डालना शुरू करे। कुछ दिन के बाद में पता चला कि वो पारा घट हो गया, सॉलिड फॉर्म में पारा आ गया। तो उन लोगों ने उस गोले को एक जगह रख दिया। अरे ये कोई तो भी चीज है, इसके जैसी गोल चीज है, इसको रखो पर। फिर उन लोगों ने देखा, कई साल, हजारों साल बीतने के बाद बुद्धि का जब विकास हुआ, तब उन लोगों ने देखा कि इस गोले के अंदर, पारे के गोले के अंदर जब इसका रंग बदलता है, इसका आकार बदलता है, तो नेचर में बहुत बड़ा भूचाल आता है। तो ये कोई तो भी चीज है। तो पारा क्या करने लगा, मार्गदर्शन करने लगा। उस समय से पारे का प्रयोग चलते हैं। तो उसको पारे को देखने के बाद में कुछ गेस कर सकते हैं, ऐसा उनको लगा। हाँ, पारे के पास रहने से नैसर्गिक विपदा हमारे पास आ ही नहीं रही है, हम सुरक्षित हो जा रहे हैं विपदाओं से, इसलिए पारे का महत्व है। फिर लोगों ने उस पारे के गोले को रखा और उसका पूजन करने लगे। यहाँ तक बात ठीक, कई सालों तक ये चला। उसके बाद में भारतवर्ष में कई आक्रमण हुए, सिकंदर से लेकर मुगलों तक, मुगलों से लेकर अंग्रेजों तक। इन लोगों ने पारे का जो प्रयोग था, तो पारे के प्रयोग को खत्म किया। पारे का प्रयोग लोगों के दिमाग से निकल गया। 750 साल पहले संत ज्ञानेश्वर जी ने प्रयोग किया, 2500 साल पहले गौतम बुद्ध ने प्रयोग किया, उसी समय में महावीर ने इस पर बड़े बड़े प्रयोग किए। और इस प्रयोग करने के बाद इनको जानने लगा, इनको समझने लगा, कुछ लोगों ने पारे को खाया भी, पारे को शुद्ध कर कर खाया। तो जब इन लोगों ने, उस समय के ऋषि तो वैज्ञानिक थे, ये शास्त्रज्ञ थे, उनको लगा
कि इंसान के स्पर्म्स के अंदर जो जीनेटिकल फ्लेवर है, जो जनुकीय गुण है, वही जनुकीय गुण पारे में है। तब उनको पता चला कि पारा ये भगवान शंकर का वीर्य है, इस वीर्य की पूजा करो, क्योंकि मनुष्य का वीर्य तेजस्वी होता है, क्योंकि उस वीर्य से हम एक ब्रह्म की उत्पत्ति करते हैं, इसीलिए उसमें कितनी बड़ी ताकत है। तो प्रयोग ये तो शिव जी का है, इसीलिए पारे का प्रयोग हमने सोचा कि हम पारे का ही प्रयोग करें। हमारे मनुष्य जीवन का लक्ष्य क्या है कि जीवन भगवान ने हमको जन्म दिया, हमको अपने वंश की वृद्धि करना है और एक तेजस्वी पुत्री को जन्म देना है, ताकि यह संसार चल सके। ये सृष्टि का क्रम है। तो इस क्रम में अगर ऐसे पारे के दर्शन हमको होने लगे तो हमारा जीवन तो धन्य धन्य हो। आप देख रहे हैं कि हम कोई पेपर में अपना विज्ञापन नहीं देते, किसी को बोलते नहीं, लेकिन पारे में ऐसे गुण है, इतने लोग इकट्ठे होते हैं। आप देख रहे होंगे यहाँ पर लोग उठने के लिए तैयार नहीं है यहाँ से, क्या मन मोहित कर लिया, क्योंकि ये भगवान का वीर्य है। वीर्य तो मोहन करने वाला ही है। और हमने अपने पास में, अपने मंदिर में, हमने इस पारे को गंधक के अंदर बिठाया है। गंधक यानी पार्वती का रज, सल्पल माने पार्वती का रज, उस रज के अंदर इस वीर्य की स्थापना की है, तो संसार तैयार हो गया। इसीलिए संसार दीवाना है इस पारे। नमस्कार, ह्या पारदेश्वर महादेव मंदिरामध्ये आपण आलेलो आहोत. आपण सगळ्यांसोबत गप्पा मारतो आणि ह्या ठिकाणी जे काही पूर्ण वर्षभरामध्ये मॅनेजमेंट वेगवेगळ्या प्रकारचं चालतं, त्यासोबत आज महाशिवरात्रीला जे काही सगळं सकाळपासून तर अगदी संपेपर्यंत जे काही सगळ्या गोष्टी होतात, त्या सगळ्यांच्या करत्या धरत्या आणि सर्व माझ्यासोबत आहेत. दीदी नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा. माझं नाव जयेशा अविनाश वागळकर. मला इथे दीदी म्हणूनच ओळखतात. येस. तर मग नक्की आता मला जसं कळालं की तुम्ही सगळं काही या ठिकाणचं व्यवस्थापन जे काही मॅनेजमेंट आहे ते बघतात, कसं असतं आजच्या दिवसभराचं? आजच्या दिवसभराची जे मॅनेजमेंट आहे, तर आम्ही ह्याच्यासाठी महिनाभरापासूनच तयारी करतो. तर त्याच्यामध्ये आमचं पोलीस स्टेशन येतं, त्यांच्यासाठी परमिशन घ्यावी लागते. नंतर पार्किंग व्यवस्था आहे. नंतर आरोग्य शास्त्र आहे, म्हणजे आरोग्य जे डिपार्टमेंट येतं वरुड काजीला, तर त्यांची पण आम्हाला परमिशन घ्यावी लागते किंवा त्यांना इन्व्हिटेशन द्यावं लागते की बाबा आजचा जो कार्यक्रम आहे, लाखो लोक इथे येतात, काही ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून आम्ही त्यांना पण बोलवतो. नाही, मग हे जे परमिशनचे जे काही कामं आहेत, म्हणजे पोलीस परमिशन असू देत किंवा मग आरोग्य केंद्राच्या सगळ्या काही, त्या गोष्टी कोण करतो? या गोष्टी साधारण म्हणजे मीच करते. तुम्ही स्वतः करता? हो, स्वतःच करते. आमचं लेटर हेड आहे पारदेश्वर मंदिराचं. तर महाराज असतात नसतात, मग त्यावेळेस ते स्थायी म्हणजे फायनल ऑथोरायझेशन तर त्यांचंच असतं, पण त्याची जी पूर्वतयारी आहे, म्हणजे जनरली मंडप सेटिंगपासून तर पोलिसांच्या परमिशनपर्यंतची सगळं कार्य मीच करते. बापरे. आणि एक म्हणजे खरं तर ही पुरुष मंडळींची कामं, पोलीस स्टेशनमध्ये चक्रा मारणं, परमिशन्स काढणं, सगळ्यांना भेटणं, आणि हे कसं काय स्त्री शक्ती असून कसं मॅनेज होतं? मला म्हणजे ह्या गोष्टीचा खूप आनंद आहे की हे जे मंदिर आहे हे गुरुजींनी महिला संचलित केलेलं आहे. त्याच्यामुळे इकडचं जे सगळं मॅनेजमेंट आहे किंवा कामं जे आहेत ते जास्तीत जास्त महिला करतात. आमच्या महिलांचा एक ग्रुप आहे, ते सगळेजण मिळून ह्या कामासाठी मदत करतात. नक्की. म्हणजे जसं मी आधी पण म्हणालो होतो की अर्धनारी नटेश्वर म्हणून आपण शिवाला पूजन केलं जातं, आणि ते नारीचं महत्व किती आहे. नारी नसेल तर पुरुषाला काही महत्व नाही आहे. त्या हिशोबाने बरोबर आहे ना, म्हणूनच आजकाल नारीलाही पुढे केलं जातं. म्हणजे पोलीस स्टेशनला जर सोबत काही प्रॉब्लेम आला की लेडीज तिथं आले की मग काही प्रॉब्लेम येत नाही. पण आतापर्यंत ह्या 10 वर्षामध्ये आम्हाला पोलीस स्टेशनकडनं म्हणा किंवा कुठल्याही बाबतीमध्ये कधीही कोणीही काही त्रास दिला नाही. उलट स्वखुशीने आमच्यासाठी पुढाकार घेऊन काहीही अपेक्षा न ठेवता त्यांनी आम्हाला खूप मदत केलेली. म्हणून मी माझ्याकडनं या पारदेश्वर संस्थांकडनं ह्या लोकांचे खूप मनापासून आभार मानते. बरं दीदी, मला सांगा की तुम्ही, मला तर सगळ्यात आधी हे सांगा की आजचा पूर्ण दिवसभराचं शेड्यूल कसं असतं, म्हणजे की केव्हापासून आजचं तयारी चालू होते? सकाळी 5 वाजता मंदिर उघडतं. सकाळी 5 वाजता मंदिर उघडल्यानंतर सर्वात पहिले शिवजींचा अभिषेक केला जातो. तो अभिषेक झाल्यानंतर मग त्यांचा शृंगार केला जातो. शृंगार झाल्यानंतर मग दर्शनासाठी लोकांच्या रांगा सुरू होऊन जातात. दुपारी 12 वाजता दुपारची आरती होते, मग त्यावेळेस सगळे लोक असतात. त्याच्यानंतर मग दिवसभराचे अभिषेक हे आपल्या हॉलमध्ये केले जातात. एक तास सकाळी अभिषेक झाल्यानंतर मग मंदिराच्या मूळ गाभाऱ्यामध्ये अभिषेक होत नाही. आणि जी विशेष आरती म्हणून आपण ओळखतो ती कधी असते? विशेष आरती आपली संध्याकाळी 6 वाजता होते. आणि ह्या विशेष आरतीचं महत्त्व असं आहे की आपण जास्तीत जास्त लोकांना म्हणजे महिलांना प्रोत्साहन देऊ.
तसं मागच्या वेळेस जसं पोलिसांच्या सगळ्या कॉन्स्टेबल होत्या तर सगळ्या महिलांना आम्ही उभं करून त्यावेळेस त्यांच्या हाताने आरती केली आहे. आणि आजच्या विशेष महत्त्व असं आहे की एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपण हे जे मूकबधीर लोक आहेत, पोरं आहेत, विशेष म्हणजे त्यांच्या हस्ते आज आरती करणार आहोत. ते म्हणजे पारदेश्वर मंदिरामध्ये आपल्याला शिवभक्ती सुद्धा करायला मिळते, वातावरणामध्ये पावित्र्यता आहे आणि त्यासोबतच सामाजिक बांधिलकीचा एक चांगला मोलाचा आणि एक आदर्श संदेश घालून देणारं हे ठिकाण म्हणजे पारदेश्वर महादेव मंदिर. दीदी, तुम्ही आमच्यासोबत एवढ्या गप्पा मारल्या आणि खरंच वेळ दिला. आज एवढ्या व्यापामधनं पण दीदीने आपल्याला वेळ दिलेला आहे आणि ही माहिती आपल्याला त्यांनी सांगितलेली आहे. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद आपले. मित्रांनो, आज जसं आपल्याला माहिती आहे, आज महाशिवरात्र आहे. महाशिवरात्र म्हणजे शिवाचे रात्र आणि शिव म्हटलं तर अर्धनारी नटेश्वर असं ज्याला म्हणलं जातं. नारीचं एवढं महत्त्व का बरं आहे हा प्रत्येकाला प्रश्न पडलेला असतो आणि त्याचं वेळोवेळी आपल्याला चांगलंच उत्तर, समर्पक उत्तर मिळतं. पण एक स्त्री शक्ती काय करू शकते आणि एका स्त्री शक्तीकडे किती पॉवर असते हे आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणांमधनं कळतं. आज आपण ज्या प्रकारे आलो आहोत पळशी रोडवरच्या पारदेश्वर महादेव मंदिरामध्ये, आणि ह्या मंदिरामध्ये जेव्हापासून स्थापना झालेली आहे तेव्हापासून स्त्री शक्तीच्या हातामध्ये खूप साऱ्या मॅनेजमेंट पॉवर्स आपण ज्याला म्हणता येईल त्या सगळ्या आहेत. आपण आज भेटणार आहोत या पारदेश्वर महादेव मंदिराचे जे मुख्य महाराज आहेत त्यांच्या पत्नी यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत आणि त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत स्त्री शक्तीचं खरं महत्त्व. मॅम नमस्कार. मी तर सगळ्यात आधी सगळ्यांना ओळख करून दिली की जसं की या ठिकाणच्या पारदेश्वर महादेव मंदिर जे अगदी फेमस आहे पूर्ण औरंगाबाद आणि कित्येक बाहेरून पण कित्येक लोक दरवर्षी या ठिकाणी येतात. तर नक्की या प्रकारे या ठिकाणी कशा प्रकारची सगळी मॅनेजमेंट तुम्ही असते किंवा मग एक महिला, जसं मी म्हणालो की अर्धनारी नटेश्वर जे त्याशिवाय शिवशक्ती पूर्ण नाही आहे, त्याबद्दल एक सांगा आणि कशा प्रकारे. सगळ्यात पहिले मी पारदेश्वर शिव मंदिरातर्फे आलेल्या सगळ्या भाविकांचं मनापासून स्वागत करते. आणि तुम्ही जसं म्हणतात की स्त्री शक्ती, ऑफकोर्स हे मंदिर जे आहे पारदेश्वर मंदिर, ह्याचं एक वैशिष्ट्य आहे की हे सगळं मंदिर महिला मंडळ संचलित आहे. त्याच्यामुळे नारी शक्ती इथे तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. आणि एवढा मोठा जो क्राऊड तुम्हाला बघायला मिळतो त्याला आम्ही सहजपणे कसं कंट्रोल करतो हे पण तुम्हाला बघायला मिळेल. मॅम, वर्षभरामध्ये या ठिकाणी कोणत्या कोणत्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज चालतात की जेणेकरून लोकांना अजून चांगल्या प्रकारे कळेल आणि ते या ठिकाणी आपला एक सहभाग नोंदवू शकतील? वर्षभरात इथे 4 मोठे मोठे प्रोग्राम्स असतात. सगळ्यात पहिले ही शिवरात्र आहे. शिवरात्रीनंतर इथं असतो श्रावण महोत्सव असतो, तो 1.5 महिना असतो. कारण 15 दिवस अगोदरच मारवाडी समाजाचा हा महोत्सव श्रावण सुरू झालेला असतो. त्याच्यानंतर आपला महाराष्ट्रीयन लोकांचा सुरू झालेला असतो. त्याच्यामुळे 1.5 महिना कम्प्लिटली श्रावण महोत्सव आमचा चालतो. आणि 4ही सोमवारी वेगवेगळे शृंगार असतात आमच्याकडे, म्हणजे फळांचा शृंगार, फुलांचा शृंगार, हरियाली शृंगार आणि सगळ्या शेवटी 56 भोग असतात. तर सगळ्या महिला वगैरे ज्या आहेत ते सगळं आपले वेगवेगळे पदार्थ बनवून आणतात आणि हा सगळा प्रसाद सगळ्यांना वाटतो. त्याच्यानंतर आहे कार्तिक पौर्णिमा. तर कार्तिक पौर्णिमेसुद्धा 4 दिवस आमच्याकडे दिवाळी महोत्सव असतो. त्याच्यामध्ये आमच्याकडे लक्ष्मी कुबेर मंदिर आहे आणि लक्ष्मी कुबेर मंदिर हे माझ्या माहितीनुसार महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठं मंदिर जे आहे ते इथे आहे. त्यामुळे इथे पण खूप गर्दी असते. आणि नंतर येते कार्तिक पौर्णिमा. तसं बघितलं तर आमच्या इथे शिवजीचं सगळं कुटुंब आहे. जसं आमच्या घरातलं सगळं कुटुंब पारदेश्वर मंदिराला आम्ही स्वतः वाहून घेतलेलं आहे. तसं या मंदिराचं एकमेव वैशिष्ट्य असं आहे की इथे शिवजी पण आहे, पार्वती पण आहे, शिवजीचे 2 मुलं आहेत, गणपती पण आहे, कार्तिक स्वामी पण आहे. आणि स्त्री शक्तीचं जर उदाहरण म्हणाल तर इथे पण आपली 3.5 पीठ आहेत. तर त्याच्यात रेणुका माता आहे, तुळजापूरची देवी आहे, त्याच्यानंतर आमच्याकडे सरस्वती देवी पण आहे. म्हणजे विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आराधना करण्यासाठी सरस्वती देवीची पण स्थापना केलेली आहे. ती पण शंकराची बहीणच आहे. त्याच्यामुळे सगळं कुटुंब इथं आहे आणि आमचंही कुटुंब प्रत्येक गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन, बेसिकली मी टीचर आहे पण आता मी VRS घेऊन पूर्णपणे ह्या कामामध्ये मला स्वतःला झोकून दिलेलं आहे. खरी गोष्ट आहे. म्हणजे अगदी या ठिकाणी शिवाचं सगळं कुटुंब सुद्धा आहे आणि ज्या प्रकारे तुम्ही तुमचं कुटुंब या ठिकाणी सगळं काही आपण हातभार लावतं आणि ही सेवा देवाची घडली जाते. एका माणसाला आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी हव्या असतात, मग ते बुद्धी असू देत, पैसा किंवा जे काही सगळ्या गोष्टी असतील, तर सगळ्या गोष्टी मिळण्याचं हे एकमेव ठिकाण आपल्याला असं म्हणता येईल की या ठिकाणी सगळ्याच गोष्टींची सिद्धी प्राप्त करून घेण्यासाठी हे एक विशेष आराधनेचं ठिकाण आहे असं म्हणायला हरकत नाही. सर, खरंच आराधनेचंच ठिकाण आहे. कारण आमच्या ह्याची पब्लिसिटी आम्ही कुठेही केलेली नाही आहे. कुठल्याही पेपरमध्ये आमची पेपरबाजी किंवा ॲडव्हर्टाइजमेंट तुम्हाला दिसणार नाही आहे.
ह्या मंदिराची माउथ टू माउथ पब्लिसिटी इतकी झालेली आहे आणि इथे येणारा जो भक्तगण आहे तो एकदा आल्यानंतर सारखा इथे येतो आणि अक्षरशः तास बसून जातो इथे. त्याच्यामुळे आम्हाला देखील असं खूप आनंद वाटतो की नाही आहे बाबा काहीतरी ह्याच्यामध्ये मॅजिक असू शकतो किंवा ती एक शक्ती असू शकते किंवा ती पॉवर असू शकते जी पारदेश्वर मंदिर त्यांना आपल्याकडे खेचून घेते. आणि मग त्या आलेल्या गर्दीला बघून किंवा आलेल्या क्राऊडला बघून आम्हाला देखील खूप आनंद होतो की अरे आपण काहीतरी वेगळं करतो आहोत. आणि हे फक्त एकटीचं काम नाही आहे, तर माझ्याबरोबर ज्या माझ्या महिला आहेत, जो आमचा फ्रेंड सर्कल आहे, त्या पण आम्हाला अगदी भरघोसपणे मदत करतात. सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या इथेच असतात. एक दिवस फुल घरी सांगून आलेले असतात की आमची पूर्ण ड्युटी इथे आहे. आणि खरंच ह्या महादेवाकडे आणि या ठिकाणी, या पवित्र ठिकाणी इतका चमत्कारिक ताकद आहे की एका दिवसामध्ये साधारणतः 2-2.5 लाख लोकांची या ठिकाणी चक्कर होते, व्हिजिट होते आणि तरी सुद्धा सगळं काही अगदी निर्विघ्नपणे आणि शांततेमध्ये पवित्र वातावरणामध्ये पार पडलं जातं. हो, हे तर तुम्हाला आमचे पोलीस विभागाचे लोक देखील सांगतील की अतिशय शांतपणाने सगळे भाविक येतात आणि खूप मोठा असा परिसर नाहीये की लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत, पण अक्षरशः 15 मिनिटांमध्ये ते दर्शन करून बाहेर निघून जातात. आणि आलेल्या भक्तांची सोय पण आम्ही व्यवस्थित केलेली आहे. त्यांच्यासाठी सावलीसाठी जागा तयार केलेली आहे, खाण्यासाठी साबुदाण्याची खिचडी आहे, पाण्याची सोय आहे. त्याच्यामुळे भाविक सुद्धा येताना अगदी काय म्हणतात निश्चिंतपणे येतात आणि आरामशीर दर्शन करून फराळ वगैरे करून मन प्रसन्न होऊन मग ते जातात. त्याच्यामुळे आम्हालाही चांगलं वाटतं. खरीच गोष्ट आहे. आणि ह्या शिवरात्रीच्या दिवशी तुम्ही या ठिकाणाची, या पवित्र ठिकाणाची, जाज्वल्य ठिकाणाची आम्हाला माहिती दिली. आमचे सगळे प्रेक्षक या ठिकाणी बघत आहेत आणि सगळेजण नक्कीच या ठिकाणी येतील, आशीर्वाद आणि चांगल्या वातावरणामध्ये 2 क्षण घालवतील. तुम्ही एवढी माहिती दिली त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, आज आपण महाशिवरात्री निमित्त आलेलो आहोत पळशी रोडच्या पारदेश्वर महादेव मंदिरामध्ये आणि खूप सारा उत्साह लोकांचा या ठिकाणी मला दिसतोय. खूप लोक येतात आणि असं मी ऐकलं की 2-2.5 लाख लोक एका दिवसामध्ये या ठिकाणी येतात, दर्शन घेतात आणि प्रसन्न होतात. पण बॉस, या ठिकाणी मला तरुणाई पण फार मोठ्या प्रमाणात दिसते. याचं कारण असं आहे की नक्कीच सगळ्यांना पण आशीर्वादाची गरज असते आणि पावित्र्य जे कुठे मिळतं तर या ठिकाणी मिळतं. आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत, सगळ्या काही गोष्टी जाणून घेतल्या आपण. जसं की आपण गुरुजींकडनं जाणून घेतलं की या सणाचं पारंपरिक महत्त्व काय आहे, कशा प्रकारे आपण साजरा करायला पाहिजे हा सण, नक्की महत्त्व काय आहे. त्यानंतर काकूंकडनं आपण जाणून घेतलं की नक्की महिला वर्ग कशा प्रकारे उत्साहाने या ठिकाणी सामील असतो. आता आपण जाणून घेणार आहोत महाराजांच्या कन्येचं मत, ज्या की बाय प्रोफेशन काय आहे त्या स्वतःच सांगतील, पण तरी सुद्धा त्यांचा, जसं की आपल्याला माहिती की सगळं कुटुंब या कामामध्ये सहभागी असतं. आपण गप्पा मारूयात त्यांच्याशी आणि जाणून घेऊयात त्यांची मतं. नमस्कार ताई. नमस्कार. आणि सगळ्यात आधी तर मला आपलं नाव सांगा. माझं नाव जुही बर्गे आणि सगळ्यात प्रथम सगळ्यांना महाशिवरात्री निमित्त खूप साऱ्या शुभेच्छा. येस, थँक्यू सो मच. प्रेक्षकांकडनं मी तुम्हाला धन्यवाद देतो आणि तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा आणि अशाच प्रकारे आशीर्वाद सगळ्या लोकांना आणि आपल्याला मिळो असे इच्छा. थँक्यू. मला एक सांगा की तुम्ही जे काही करता सध्या बाय प्रोफेशन, ते सांभाळून या ठिकाणी लक्ष देणं वगैरे नक्की कसं, आधी तुम्ही करता काय? मी ॲक्च्युली बाय प्रोफेशन डॉक्टर आहे आणि मी फिटनेस इंडस्ट्रीमध्ये पण काम करते आणि आम्ही ॲक्च्युली आता ही सगळी यंग जनरेशन आहे. सो जसा जसा टाईम बदलतो आहे तसं ह्या ठिकाणी पण बरेचसे चेंजेस होत आहेत आणि ही सगळी, मी, माझा भाऊ किंवा आम्ही सगळी ही जनरेशन मंदिराला आणि ह्या सगळ्या जागेला एक वेगळ्या प्रकारे मोल्ड करण्याचा प्रयत्न करतोय. ह्याच्यावर आमच्याकडे भरपूर काम चालू असतं. पण असं म्हणजे बाय प्रोफेशन डॉक्टर म्हणाला तुम्ही फिटनेस साठी, त्यातून इकडे याला वेळ मिळतो का? वेळ नाही मिळाला एवढा तरी मी काढतो वेळ, बिकॉज की आता ही गोष्ट अशी आहे की ही लिगसी आहे, ही पॅरेंट्सकडून माझ्याकडे आलेली आहे आणि आमच्या फॅमिलीमध्ये ह्या गोष्टी सगळ्या सुरू असतात, डिस्कशन सुरू असतात. जसं मी पुण्याला ट्रॅव्हल करते, औरंगाबादला असते, कधी फॉरेनला असते, पण जसं आपण म्हणतो कनेक्शन, आजकाल डिजिटल युग आहे सगळं. सो आम्ही कनेक्टेड असतो, व्हॉट्सॲप म्हणा किंवा इथे सगळीकडे कॅमेरे आहे. तर असं नाही की इथे एखादा इव्हेंट आहे आणि आम्ही तो मिस केला, असं कधीच होत नाही, कारण हे सगळं लाईव्ह आहे. सो आम्ही इथे जरी नसलो, पुण्याला असलो, आता माझे मिस्टर आयर्लंडला आहेत, सो ते तिकडून इकडचं सगळं बघत असतात. सो अशा प्रकारे आम्ही सगळे कनेक्टेड असतो. बरं, मला एक सांगा की आता समजा आता आपली जी काही तरुणाई आहे, आम्हाला ना वेळच नाही आहे, म्हणजे आपल्याला वेळ नसतो आपल्या जनरेशनला की इतके कामं, करिअरच्या भानगडी आणि सगळ्या काही गोष्टीमध्ये आपण जातो. त्यामध्ये आपल्याला जरा पीस पाहिजे असेल मनाला, तर आपण या ठिकाणी येतो. पण या ठिकाणी न येता आपण या ठिकाणी कसं कनेक्ट राहणार हे आम्हाला मित्रांना सांगा ना. या ठिकाणी न येता कनेक्टेड राहण्यासाठी एक तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, आम्ही ज्या प्रकारचं, ह्याला नाही म्हणता येणार की आम्ही कुठल्या प्रकारे लोकांपर्यंत पोहोचतो. खूप चांगली गोष्ट आहे ही की इथे लोक स्वतःहून अप्रोच होतात, कनेक्ट होतात, पोहोचतात. जस्ट की
फक्त एक आहे या यंग जनरेशनचा आम्ही उपयोग केलेला डिजिटल मीडियाचा, की जो कन्सेप्ट आजकाल चाललाय ना, की फक्त अंधश्रद्धा या गोष्टीला हे करता, पण सायंटिफिकली सगळ्या गोष्टी हे करता. आपण जे म्हणतो मेडिटेशन आहे, योगा आहे, सो जरुरी नाही. मला नाही वाटत, मी स्वतः पण खूप वेळा इथं येते किंवा हात जोडायला किंवा पाया पडायला किंवा मला काय प्रॉब्लेम आहे तर मी सारखी मंदिरातच येते किंवा इथंच बसते, नाही. मी जिथे, कारण गुरुजींचं सगळ्यात एक कन्सेप्ट आहे की देव तुमच्यात आहे. म्हणजे तुम्ही त्याला, तो नाही म्हणत तुम्ही रोज हात जोडा, तो नाही म्हणत तुम्ही रोज इथं पाया पडायला या, उपास करा किंवा कुठल्या प्रकारचे सॅक्रिफायसेस करा. सो देव तुमच्यात आहे. तर मी आज इथून पासून 1000 मील जरी दूर बसली असेल तरी जस्ट 1-2 सेकंद मी जरी डोळे बंद केले तर मी ह्या जागेवर असते. तर हे कनेक्शन एक इम्पॉर्टंट आहे आणि मला असं वाटतं प्रत्येकानेच असं केलं पाहिजे. इथे आम्ही अंधश्रद्धेला तसं पण प्रमोट करत नाही किंवा कुठल्या प्रकारचा सपोर्ट करत नाही. हे सगळं सायंटिफिक बेसिसवर आहे. ही पिंड, ही लिंग, हे सगळं सायंटिफिक एक हे आहे. सो इथून मी ॲक्च्युली भरपूर शिकले पप्पांकडनं या गोष्टी, की ते कधी मला म्हणत नाही तू उपास कर, हे कर, ते कर. हां, पण आहेत गोष्टी, श्रद्धा आहे पण अंधश्रद्धा नाही आहे. सो मला असं वाटतं बस ते कनेक्शन करण्यासाठी 2 मिनिटं तुम्ही शांत बसा, डोळे बंद करा आणि तुम्ही पाहिजे त्या ठिकाणी असू शकता. करेक्ट. आणि ज्या वेळेला अंधश्रद्धेच्या थोडंसं पुढे जाऊन श्रद्धेनी वैज्ञानिक उत्तर आपल्याला प्रॉपर मिळतात, त्यावेळेला आपली श्रद्धा अजूनच दृढ होत जाते असं मला वाटतं. आज आपण जिकडे आलेलो आहोत तिकडे आपल्याला खूप सारे भाविक भक्त भेटतात आणि आपण त्यांच्याशी पण गप्पा करणार आहोत की नक्की त्यांचा या ठिकाणचा अनुभव कसा आहे. मॅम नमस्कार. नमस्कार. सगळ्यात आधी तर आपलं नाव सांगा आणि आपण काय करता. मी सुवर्णलता शिवाजीराव ठाकूर. मी प्राथमिक शिक्षिका आहे. केंद्रकडे ठाणे येथे पैठण तालुक्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तुपेवाडी येथे मी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे. अरे बाबा. आणि राहायला कुठे तुम्ही. मी राहायला म्हाडा कॉलनी, औरंगाबाद N2 सिडकोमध्ये आहे. आणि तिकडून इकडे दर्शनाला एवढं लांब तुम्ही आल्यात. हो, कारण इथं माझं श्रद्धास्थान आहे. हे मंदिर म्हणजे एकदम प्राथमिक अवस्थेत जेव्हा होतं तेव्हापासून आम्ही या मंदिराबद्दल ऐकलं होतं आणि एकदम साधं छोटं जेव्हा मंदिर होतं तेव्हापासून आम्ही इथं दरवर्षी महाशिवरात्रीला तर येतोच, पण आधेमध्ये जर आम्ही इकडं, माझं जवळच पिसादेवीला भाऊ राहतो, त्याच्याकडे आल्यानंतर आमचं पर्टिक्युलरली या मंदिरात दर्शनासाठी येतो म्हणजे येतोच आम्ही. कसं काय काय वातावरणामध्ये काय ताकद वाटते, काय चमत्कार वाटतोय. म्हणजे आम्हाला इथं आल्यानंतर शांत वाटतं, मंदिराची स्वच्छता, पवित्रता आणि इथं एक अशी पॉझिटिव्ह एनर्जी आम्हाला जाणवते की इथं आल्यानंतर मनाला थोडी शांती वाटते. आणि शिवभक्ताचे आम्ही महादेवाचे आम्ही शिवभक्त असल्यामुळे आम्हाला त्याच्याबद्दल आवडच आहे. आणि हे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये शिवाला एक श्रेष्ठ स्थान आहे. माझा भोळा साम असं म्हणून आपण शिवाला म्हणजे पूजितो. आणि याच्यातून आपल्याला म्हणजे आपले सगळे हिंदू धर्मामध्ये जे भाविक भक्त आहेत त्यांना ते सगळेजण महादेवाचं एक पवित्र देवस्थान किंवा ब्रह्मा विष्णू महेशाचं एक स्थान म्हणून आपण महादेवाची भक्ती करत असतो. आणि महाशिवरात्री हा मोठा म्हणजे आपला पवित्र सणच म्हणायला हरकत नाही. आणि योगायोगाने महाशिवरात्रीच्या तिथीच्या वेळी मला जो माझा 7 जन्माचा जोडीदार लाभलेला आहे त्यांची जन्मतिथी सुद्धा महाशिवरात्रीचीच आहे. त्याच्यामुळे मी अजून मला स्वतःला ग्रेट समजते. क्या बात आहे. म्हणजे यांचा आज वाढदिवस सुद्धा आहे आणि तुम्हाला खरंच म्हणजे तुम्हा दोघांना शिवरात्रीच्या आणि त्यासोबत तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सर, धन्यवाद.